तुमचा परिचय एकमेकांशी? हे इथं काय करताय? अगं, हे जयंतराव अगदी माझ्या मुलासारखे आहेत. माझ्या मुलीचे मिस्टर. तुमच्या मुलीचे मिस्टर म्हणजे जानूचे मिस्टर. पण जयंतराव, तुम्ही तर म्हणाला होतात की तुमच्या मिसेस. हो काकू, ते खरं आहे. आमची जानू दिवाळीत देवाघरी गेली. म्हणजे आता आपली जानू या जगात नाही. माझा विश्वासच बसत नाही. यांचं खरं तर आमच्या घरी येणं जाणं असतं, म्हणजे बिझनेस संदर्भात. पण या गोष्टीची कल्पना नव्हती मला. सॉरी काकू, तुम्ही दोघी एकमेकांना कशा ओळखता? ती मैत्रिणी. आम्ही जुन्या मैत्रिणी. आणि मैत्रीणच राहा, त्यापेक्षा जास्त क्लोज यायचा प्रयत्नही करू नका. अरे वा, बसल्या काय सूनबाई आमच्या. चांगलीच हवा लागली आहे तुमच्या सुनेची तुम्हाला. ढवळ्यापाशी बांधला पवळ्या, पाण नाही पण गळून लागलाय संपाक. मी वाढते ना. ते भावना म्हणाली म्हणून मी. कोण घेतंय या घरात चांगुलपणाचा गैरफायदा? कारण या घरात चालतो फक्त भावनाचा कायदा. आजी आणि इथून पुढे काकू रोज आपल्या बरोबरच नाश्त्याला बसणार. या घरात सगळ्यांना समान मान मिळायला हवा. समान मान म्हणे. तुला प्रॉब्लेम असेल तर तू उठूच शकतेस, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्याचा. एक्सक्यूज मी आलोच. ताई, कसं हे जयंतराव जरा. हा बोल रे, काय झालं? काय सांगतो? काय झालं? तिकडे ऐक, तुम्ही तिकडे सांभाळ, मी आलो लगेच. ऐक ऐक, मला फलटणला जावं लागणार लगेच. खूप मोठा राडा झालाच, सगळं सांगतो मी नंतर. तुम्ही येतो. ऐक ऐक दादा, आता खरंच कोणी येऊ नका. गरज लागली तर मी कॉल करतो, ठीक आहे? सिद्धू थांब. सिद्धू, अरे काय झालं सांग सिद्धू. या मुलाच्या वागण्याला ना काही अर्थच नाहीये. धड काही सांगतच नाही. संपत, एकंदर बोलण्यावरून विषय मोठा वाटतोय. तेव्हा तू पण तयारीनिशी निघ. हो आई, दोघांनी काही खाल्लं नाही. 2 घास खाऊन तरी गेले असते. तुम्ही ठाण मांडून बसला होता नाही तर आग्रह कोण करणार होतो त्यांना? अरे देवा, सिद्धिराजचं पाकिट राहिलं. पक्षाचा राडा झालाय म्हणजे आता पैसे लागणार. आणि जे आहेत तिजोरीत, आणि किल्ल्या त्या आहेत अवलक्षणेकडे. सुलक्षणा, हीच संधी आहे हिला तिची जागा दाखवून द्यायची. आय कांट बिलीव्ह आपण दोघं आपल्या घरात शिफ्ट झालोय. छोटस का होईना, पण फक्त आपल्या दोघांचं. पण सिंचू, तुला असं नाही वाटत का हे घर जरा जास्तच छोटं आहे म्हणून? हा नाही, म्हणजे तिकडे बघ ना, तिकडे माणसं जास्त होती पण घर सुद्धा मोठं होतं, नाही का? हा, पण काय फरक पडतोय? तू हे लक्षात घे ना, इथे आपल्यावर लक्ष देणार कोणीच नसणार आहे. कोणी टोमणे पण देणार नाही, फक्त आपण दोघंच. हे काय कमी आहे? हे मात्र अगदी बरोबर बोललीस तू. कारण आता या घरात मी राजा आणि तू राणी,
नाही का? बर, आता खूप जास्त दमलेलो आहे मी, त्यामुळे आता थोड्या वेळ छान पैकी आराम करूया, झोपूया जरा वेळ मस्त पैकी. हा हॅरी, आराम करायला वेळ नाहीये, उठ उठ चल. भरपूर कामं पडली, तिथे केवढा पसार आहे. चल ऍटलीस्ट आपण पडदे लावून घेऊ. उठ. अगं सिंचू, थोड्या वेळ आराम करूयात, मग करूयात ना. ये तू पण आराम कर. ये. असं कसायस रे तू हॅरी? आपण आपल्या नवीन घरात आलोय. मी किती एक्साइटेड आहे आणि तू काय असं सॅड सॅड वागतोयस रे? उठ ना, काहीतरी काम करूया ना. एक काम कर, मी तर म्हणते की तू अजून एनर्जीने कामं शोधायला सुरू कर. जॉब ऍप्लिकेशन द्यायला सुरू कर. व्हॉट? काय म्हणालीस तू? जॉब? आणि मी? बरी आहेस ना सिंचू? हॅरी, तुला आता जॉब शोधावाच लागणार आहे. आता ह्या घरात फक्त आपण दोघंच राहणार आहोत, त्यामुळे आपला खर्च आपल्यालाच बघावा लागणार आहे आणि सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाटून घ्यायच्या. हो, हे सगळं जरी बरोबर असलं ना, तरीही मी नोकरी करेल हे विसरून जा हा प्लीज. कारण तुला आधीच माहिती होतं मी हे 9 ते 5 जॉब साठी जन्मालाच आलेलो नाहीये. माझ्यामध्ये ना बिझनेसचं टॅलेंट आहे आणि मी केला तर फक्त बिझनेस करणार, आत्ताच सांगतो. हा सिरियसली हॅरी, हो. तुला अजूनही बिझनेसच करायचंय? अरे अजून किती वेळा बिझनेस मध्ये फसणार आहेस तू? हॅरी, तुला रिस्पॉन्सिबिलिटीजची जाणीव व्हावी म्हणून आपण ह्या घरात आलोय. आधी तुला ऍटलीस्ट फॅमिलीचा फायनान्शियल सपोर्ट तरी होता, आता तो नसणार आहे. आता तुला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागणार आहे. आधी तिकडे कामं करायला माणसं होती, पण इथे तू सगळं माझ्या एकटीवर नाही टाकू शकत. तिथे वहिनी आणि आई होत्या, पण इथे तुला सगळ्या कामांमध्ये मला मदत करावी लागणार आहे.